तुला सुद्धा वेगळं व्हायचंय वाटतं. तुला चालेल मी असं वेगळं वगैरे राहिलेलं? हो अगदी नक्की. मी समर्थ आहे इकडचं बघायला. पण नानी तू कशी काय इतकी बदललीस? म्हणजे मला तर वाटायचं की काय वाटायचं? काही नाही नानी. नानी नानी काय कशी गती गोडगोड नानी. काय झालं? नानी अगं खरंच म्हणजे वा. पण मला अगं हे वाटतं ग काय थोडस असं काय थोडी लाज वाटते ग कशाला? की मी घर सोडून जाण्याचा विचार केला. पण नानी घर सोडण्याबद्दल मी पुनर्विचार करेन. म्हणजे तुलाही असं वाटेल ना आपल्या मुलाजवळ राहावं नाही का? काही मला तसं वाटणार नाही. जा खुशाल. करत जाऊ. हो आणि पुन्हा आपलं तोंड दाखवू नकोस. वा. ए पण नानी मी येत जाईन. अधून मधून येत जाईन. नको नको कशाला? मी समर्थ आहे इकडचं सगळं बघायला. ते आहेच ग तू. पण कसं आहे की बाळाचं कळवायला हवं ना तुला. मुलगा झाला की मुलगी हे मी कळवीन ना तुला. आणि आज अगं मुलगा झाला की मुलगी हे तू कसं कळवणार? कारण तू घराच्या बाहेर असणार ना. म्हणजे असं हे घर सोडून मालू कुठेही जाणार नाही. अरे अगं नानी असं काय करतेस? बायको आहे ती माझी. ती माझ्या बरोबर. हो पण त्याआधी या घरातली ती सून आहे. मी तिला पसंत करून आणली आहे सून म्हणून. तू नको नकोच म्हणत होतास. केवढा भांडलास माझ्याशी. मी तिचं नाव लावून धरलं तेव्हा जाऊन तू तिच्याशी लग्न केलंस. ते सुद्धा नाईलाजानं. तुला तिच्याशी लग्न करायचं होतं ना. ती सौंदर्यवती. नानी तू आता उगीच काहीतरी उकरून काढू नकोस. उकरून वगैरे काही नाही. मी खरं तेच सांगते. तू विसरला असशील पण माझ्या लक्षात आहे. मालू नको नको म्हणत होतास ना. मग आता घर सोडून जाताना तुला करायची आहे काय मालू? ती या घराची सून आहे. मी तिला पसंत करून आणली आहे. हे घर सोडून ती कुठेही जाणार नाही. तुला कुठे बोंबलत जायचंय जा. अगं बायको आहे ती माझी. माझा काही विचार तिचा काही विचार. हो काय काय ग जायचंय तुला याच्या बरोबर? नानी तुम्ही आता जे सांगितलं ते सगळं खरं आहे का? सगळं खरं आहे. मला खोटं बोलायची सवय नाही. मी खरंच बोलते. ए मालू आपण बोलू ना नंतर. आपण याविषयी बोलू. म्हणजे इतकी नकोशी होते का मी तुम्हाला? तसं नाहीये. मग काय मी खोटं बोलते का? नाही. छातीवर हात मारून सांग बरं. पाहिजे तर त्या नळी बंडीला इथं बोलवून घे. आणि त्यांच्या समोर सक्षमोक्ष होऊन जाऊ दे. नानी तू जरा गप्प बस. नाही बरं झालं मला हे सगळं कळलं ते. अगं तसं नाहीये मालू. तू उगीच नवरा बायकोंमध्ये भांडण लावू नकोस नानी. अरे पण वेगळा व्हायचा विषय तूच काढलास ना. माझ्यावर तसे काही संस्कार नाहीयेत. मी काही घर फोडणारी नाहीये. माझ्या आईने मला सगळ्यांना धरून एकत्र राहायला शिकवलंय. मला वेगळा संसार नाही करायचा. मालू आपण याबद्दल बोलू. बोलू. तुम्हाला जायचं तर तुम्ही जा. मी नानीना सोडून कुठेही जाणार नाहीये. बघ याला म्हणतात उपकाराची जाण. आता तू मेल्या. आई बापांनी जन्म दिला पण त्यांचं ऋण मानायला तयार नाहीस. आले आले. कुठे आहेत नानी? कुठे आहेत? काय ग काय झालं? तुमच्या नानींना सांगावं जरा. काय? खिडकीतून कचरा टाकतात. वाऱ्याने सगळा आमच्या घरात येतो. चुकून झालं असेल ग. अहो एकदा झालं असतं तर ठीक आहे पण रोजची गोष्ट झाली आता ही. हो बर मी सांगते हो त्यांना. पण थोडी शांत हो बघू. शांत सांगते. मामी सासूबाई म्हणावं. सासू आहे ना तुझी मी. ते लक्षातच नाही राहत.
मुलखाची धांदरट आहेस ग तू. दात कसली काढतेस बावळटासारखी. आणि तिन्ही सांजेच्या वेळेला चांगल्या घरातल्या लेकी सुना अशा दाराबाहेर उभ्या नाही राहत. ते मी यांची वाट बघत होते ना. आत बसून वाट बघ. हा आत जा. जात. पुन्हा नाटक. हो. काय फालतूगिरी आहे रे. सारखी सारखी काय रे नाटक बघत असता तुम्ही. हे दिवस गेलेत ना रे तुझ्या बायकोला. हो. अरे मग जरा देवाधर्माचं करावं. बावळट कुठचा. नानीला बरं चालतंय हे सगळं. अरे बायकोला घेऊन जरा तीर्थस्थानी जा. चांगले संस्कार होतील लेकरावर. आणि तुमची सगळी थेरं बघून ना माझी सून पण नाचत असते नाटक नाटक करत. समजलं का. पुरती पिढी बर्बाद करून टाकली तुमच्या या नाटक सिनेमाने. कळलं का. घे हे जरा देवा देवाचं काहीतरी कर. पालथ्या घड्यावर पाणी काय. मालू हे घे. मला खरंच हे नाटक बघायचं होतं. किशा सांगत होता खूप हसण्यासारखं आहे म्हणून. राग गेला ना मालू. इश्श. नाही ईश्य म्हणजे हो की नाही. चला बाई काहीतरीच तुमचं. नाही ईश्य म्हणजे मला कळलं नाही गेला की नाही गेला. काय अगदी रागाचं घेऊन बसलाय तुम्ही. असं नाही. लाडू गजरा नाटकाची तिकीट खूप होतात ग. आणि त्यात सकाळी तू डबा नाही दिलास तो नाहीच दिलास. तुम्ही चिडून निघून गेलात. मी काय रागावलो नाही. उलट मधल्या मध्ये मीच भरडलो गेलो. आता ते जाऊ दे. तुम्ही जाऊन जरा नानींशी बोला. काय हो त्यांना वाईट वाटलं की. कशाचं. वेगळं राहायचं बोललात ते. मी नाही काही बोललो. बोललात तुम्ही. हे बघ मालू तिनेच हो तिनेच. तिनेच काय. तुम्ही जाऊन बोला त्यांच्याशी त्यांना बरं वाटेल. का त्यांनाच घेऊन जाताय नाटकाला. काय ते हे करून हसायची आणि समोरच्या नाट्याची भंभेरी उडायची उगीच. काय हो तुमचं. घेऊन जा की. त्यांनाही वाटत असेल ना कधीतरी मजा करावीशी. हो घर बसल्या बसल्या मजा करते ते काही कमी आहे का. करमणूक होईल की हो जरा. न्या की. आपल्यात भांडण लावून स्वतःच करमणूक करून घेते ती. हे पुरेसं नाही का. तुम्ही असं बोलत जाऊ नका हो. मला नाही आवडत. आणि आता आपणही आई वडील होणार आहोत. आपल्या बाळावर असे संस्कार करायचे का आपण. आईशी कसं वागतात ते तुमच्याकडे बघूनच शिकणार आहेत आपली बाळ. हो जा तुम्ही बोला नानींची. बायको झाली आता आई. तुम्ही जाऊन बोलाव नानींशी. मी आलेच. हा. काहीतरी चिवडल्यासारखं खाऊ नको. खा व्यवस्थित. अगर हा ओम श्री शनेश्वराय नमः. 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 ओम श्री. काय मग ए काय नानी काय चाललंय. काय डोळे फुटले दिसत नाही. मी जप करते. मग जप बस ना जरा. हा गप्प बसावं ना जरा. का दुसऱ्या बाजूला माझं फिरणं सुद्धा होतं. बाजूला हो. ओम श्री शनेश्वराय नमः. ओम श्री शनेश्वराय नमः. ओम श्री. आपण एक काम करू. आपण एक मोठा वाडाच घेऊन टाकू. इतका मोठा वाडा. नानी वाड्याच्या त्या कोपऱ्यात तिथे दरी. बाहेर आले की धुडूप खाली. आणि आपण वाड्याच्या ह्या बाजूला तिकडे नदी. आपण बुडू आपण पोहायचं. नानीला जाऊ दे तिकडे. आपण राहूया इकडे. म्हणजे ती इथपर्यंत येणार नाही. मोठा वाडा म्हणजे डोक्याला त्रासच नको काही.